भेंडीची भाजी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आवडीने खातात. तर चला मग आज आपण त्याच भेंडीमध्ये रेस्टॉरंट स्टाईल मसाला भेंडी कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी रेस्टॉरंट स्टाईल मसाला भेंडी बनविण्यासाठी येथे मी पावशर भेंडी घेतली आहे. मी भेंडी एकदम स्वच्छ अशी धुवून ती पुसून घेतली आहे. आता आपण ही भेंडी कट करून घेऊ. भेंडी कट करताना सर्वप्रथम आपण भेंडीचे मागचे व पुढचे टोक काढून घेऊ व भेंडीला मध्यभागी एक बारीक असा कट मारून घेऊ. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण भेंडी कट करून घेणार आहोत. आता आपली संपूर्ण भेंडी कट करून झाली आहे. आता आपण भाजीसाठी लागणारी बाकीची तयारी करून घेऊ. त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे. त्या बाउलमध्ये आपण 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून एव्हरेस्ट मटन मसाला, 1 टीस्पून किचन किंग मसाला, हाफ टीस्पून आमचूर पावडर. आता आपण यामध्ये थोडेसे पाणी टाकून घेणार आहोत. पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपली भाजीसाठी लागणारे सर्व मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे. आता आपण भाजी बनवण्यास घेऊ. भाजी बनवण्यासाठी येथे मी कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये कट करून घेतलेली सर्व भेंडी टाकून घेणार आहोत. संपूर्ण भेंडी कढईमध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण या भेंडीवर हाफ टीस्पून मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. भेंडीमध्ये अशा प्रकारे मीठ टाकल्यामुळे तुमची भेंडी खाताना अळणी लागणार नाही. आता आपण ही भेंडी 5 मिनिटं तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात आता आपली भेंडी चांगल्या प्रकारे तळली गेली आहे. आता आपण ही भेंडी तेलामधून काढून घेऊ. संपूर्ण भेंडी तेलामधून काढून झाल्यानंतर आता आपण त्याच तेलामध्ये 1 टीस्पून जिरे व 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत. आता आपण या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ. याआधीसुद्धा मी भेंडीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग आला आहे. आता आपण यामध्ये एक मिक्सरमध्ये दळून घेतलेल्या टोमॅटोची प्युरी टाकून घेऊ. येथे मी एकदम लालसर असा टोमॅटो मिक्सरमध्ये दळून घेतला आहे. आता आपण या टोमॅटोच्या प्युरीला छान असे तेल सुटेपर्यंत तळून घेऊ. 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपल्या टोमॅटोच्या प्युरीला छान असे तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊ. आता आपण या पेस्टला आलं लसूणचा कच्चेपणा दूर होईपर्यंत तळून घेणार आहोत. एक मिनिट आलं लसूणची पेस्ट चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये पाण्यामध्ये जे सर्व मसाले मिक्स करून घेतले होते ते मसाले टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे मसाले टाकल्यामुळे तुमचे मसाले जळणारसुद्धा नाही व मसाले चांगल्या प्रकारे तळले जातील. आता आपण या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 1 मिनिटानंतर आता आपल्या मसाल्यांना छान असे तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये तळून घेतलेली भेंडी टाकून घेऊ व त्याचसोबत आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून मीठ टाकून घेऊ. भेंडी तळताना आपण मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या भेंडीला छान असे तेल सुटेपर्यंत या मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपल्या भेंडीला छान असे तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व गॅस बंद करून घेऊ. गरमागरम आपली रेस्टॉरंट स्टाईल भेंडी बनवून तयार आहे. भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी